मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानी एका बैठकीचं आयोजन केलंय। जिल्हा संपर्क प्रमुखांची अधिकृत यादी या बैठकीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे। नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांची या बैठकीला उपस्थिती आहे। याशिवाय अविनाश जाधव, यशवंत किल्लेदार, राजू पाटील हे सुद्धा बैठकीला उपस्थित आहेत। या संदर्भात आणखी माहिती देत आहेत माझे सहकारी जय पवार। जय, ही बैठक नेमकी कशासाठी आयोजित केलेली आहे? बैठकीला कोण कोण उपस्थित? नक्कीच आपण पाहायला गेलं तर आज राज ठाकरे यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी एक महत्वपूर्ण बैठक जी आहे ते बोलवण्यात आली होती आणि या बैठकीला प्रामुख्याने मनसेचे सर्वच पदाधिकारी, नेते, त्याचबरोबर यशवंत किल्लेदार जे आहे ते सुद्धा उपस्थित होते। अविनाश जाधव, संदीप देशपांडे, राजू पाटील हे सर्व नेते ते उपस्थित होते आणि या बैठकीतून खरं तर जिल्हा संपर्क प्रमुखांची यादी जी आहे ती अधिकृत ही जाहीर होण्याची शक्यता होती। मात्र आपण पाहिलं की आज या बैठकीमध्ये खरं तर राज ठाकरे यांनी जिल्हा स्तरावर खरं तर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग केल्याचं जे आहे ते माहिती समोर येत आहे। लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष हा मनसे आहे आणि अशाच पक्षाची प्रतिमा जी आहे ती या पद्धतीने तयार करायची सुद्धा सूचना जी आहे त्या ठिकाणी राज ठाकरे यांनी दिल्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर पक्ष संघटना मजबूत करायसाठी पक्ष सामाजिक भांडवल वाढवणं, त्याचबरोबर जिल्हा स्तरावर नियोजन करण्यासाठी सुद्धा मनसेला जे जोर देण्यासाठी जे आव्हान त्या ठिकाणी राज ठाकरेंनी केल्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध संस्था, कला क्षेत्रातील व्यक्तींना सुद्धा ओळख नसणाऱ्या लोकांना आपल्या पक्षात जोडून घेण्याची जबाबदारी सुद्धा त्या ठिकाणी या सर्व नेत्यांवरती राज ठाकरे यांनी दिल्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर वाढता समाज माध्यमाचा सुद्धा प्रभाव पाहता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सला देखील संबंधित जे आहेत ज्यांना इच्छुक आहेत मनसेमध्ये येण्यासाठी त्यांना सुद्धा आपल्याकडे करून घ्या असे सुद्धा त्या ठिकाणी माहिती जे राज ठाकरे यांनी दिली। त्याचबरोबर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण जे आहे ते वेळोवेळी देणे गरजेचं आहे। त्याचबरोबर काही त्यांचं जर चुकत असेल तर त्यांच्यावरती निश्चितपणे योग्य ती कारवाई सुद्धा केली पाहिजे असं सुद्धा त्या ठिकाणी राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर नाराज असलेले जे काही मतदार आहेत यांना सुद्धा एकजूट करून आपले जे ते पक्षाला जे ते वाढवण्यासाठी त्यांच्याकडे सुद्धा आपलं मतदारांना आपल्याशी जोडून घेण्यासाठी सुद्धा सर्व रणनीती जे या ठिकाणी आखल्याची पाहायला मिळते। त्याचबरोबर पुढे जे आहे ते 3.5 वर्ष आता निवडणुका या नसणार आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त जितका पक्षासाठी लोकांची जे वाढ होईल त्याचबरोबर संपर्क जे आहे ते अध्यक्षांपुढे येतील हे या खरं तर एकंदरीत याकडे लक्ष जे आहे ते मनसेचं लागलेलं पाहायला मिळते। त्यामुळे पुढील काही दिवसात आता निवडणूक नसताना या सर्व जे पदाधिकारी आहेत किंवा संपर्क अध्यक्ष आहेत यांना एक जे महत्वाची कामगिरी किंवा एक जबाबदारी जी आहे ती आज राज ठाकरे यांनी आपल्या बैठकीतून दिल्याचं पाहायला मिळतं। धन्यवाद जय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।